नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचार. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता आहे, जी पेन्शन आहे ती वितरण करायला सुरुवात झालेली आहे. पण बऱ्याचशा जणांना आहे की तो हप्ता आहे तो 2500 रुपये मिळालेलाच नाही आहे, 1500 रुपयेच फक्त जमा झालेले आहेत. तर मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला तो 1500 रुपये मिळालेले नाही, काही जण 1500 रुपये मिळालेले, कारण की जे दिव्यांग आहेत त्यांनाच 2500 रुपये मिळणार आहे. पण तरी देखील 2500 रुपये बऱ्याच जणांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आहे, त्याच्यामध्ये दिव्यांग असतील, त्याच्यानंतर आपली श्रावणबाळ योजना आहे त्याच्यातले दिव्यांग, नंतर विधवा पेन्शन योजना आहे त्याच्यातले दिव्यांग, आणि वृद्धापकाळातील जे दिव्यांग आहेत अशा सगळ्या दिव्यांगांना 2500 रुपये मिळणार आहेत. आता काही कारणामुळे ते 2500 रुपये तुम्हाला मिळालेले नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वाचं सगळ्यात काम, की तुमचं जे पण तुमच्या जिल्ह्यातील तहसील ऑफिस आहे तिथे तुम्हाला तुमची काही कागदपत्र आहेत ते सबमिट करायचे आहेत. आणि जर DBT पोर्टलमार्फत हे आपल्याला सगळे बेनिफिट मिळतात. त्या DBT पोर्टलवरती तुम्ही दिव्यांग आहात ते प्रमाणित होणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र आहे ते तुमच्या तहसील ऑफिसकडे म्हणजे सबमिट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं UDID कार्ड, तुमचं जे दिव्यांग UDID कार्ड आहे. आता हे कसं काढायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ मी सविस्तर अपलोड केलेला आहे आणि याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक देईल, तुम्ही ते बघून त्याच्यामध्ये UDID कार्ड तुमचं काढू शकता. त्याच्यानंतर तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र, नंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर हे तुमच्या आधारला संलग्न असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमध्ये सबमिट करण्याची गरज आहे. एकदा त्यांच्यामार्फत जर तुमचं दिव्यांगाशी नोंद झाली की तुम्हाला ते बेनिफिट आहे, जो तुमचा हप्ता राहिलेला आहे, जे तुमचे 1000 रुपये राहिलेले ते पण तुम्हाला भरून मिळतील आणि तुमचे 2500 रुपये पण तुम्हाला सुरुवात होतील. मग तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट तुमच्या तहसील ऑफिसमध्ये सबमिट करण्याची गरज आहे. आता समजा तुम्ही काही जिल्ह्यांमध्ये ह्या सुविधा सुरू झालेल्या आहेत, पण समजा काही जिल्ह्यांमध्ये जर झालेल्या नसतील तर तुम्ही त्यांचा पाठपुरावा करून त्या तहसीलदाराकडे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. हे सबमिट केल्यानंतरच तुमचं 2500 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे. तर लवकरात लवकर हे सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही दिव्यांग असल्याचा पुरावा दाखल करा. किंवा समजा तुम्ही संजय गांधी योजनेला आधीच कधी हे केलेलं आहे पण तेव्हा तुम्ही दिव्यांग नव्हता, समजा तुम्ही विधवा कॅटेगरीमध्ये आहात किंवा दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि आता तुम्हाला रिसेंटली दिव्यांग प्राप्त झालेला आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला तुमचं UDID कार्ड काढणं गरजेचं आहे. दिव्यांग प्रमाणपत्र हे खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही त्या सबमिट करा आणि तुमचे जे 2500 रुपयाचा जी पेन्शन आहे ती तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येते. धन्यवाद.